नमस्कार मित्रांनो, मी विष्णू सानप, औषध निर्माण अधिकारी आपल्या सर्वांचे स्वागत करतो व्ही एस फार्मा या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फार्माकोपिया आणि अँटीडोट आणि त्याचे जे ड्रग आहेत तर ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फार्मसी एपिडेमॉलॉजी जो पार्ट आहे तर त्या पार्टमधलं डिसीजवर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात आणि कशा प्रकारचे क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये पेपरमध्ये आलेले आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जे आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करा. असेच आपण जे नवीन व्हिडिओ टाकतो तर ते आपल्याला भेटून जातील. मित्रांनो, तर चालू करूयात. आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ डिसीज म्हणजे डिसीजवर कुठले कुठले डिसीजचे क्लासिफिकेशन कशा कशा टाईपचे पडतात त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, तर याच्यामध्ये जे कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज असे जे क्लासिफिकेशन आहे डिसीजचे तर ते आपल्याला करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, त्याचप्रमाणे आज याच्यामध्ये आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ डिसीजमध्ये वॉटरबर्न डिसीज म्हणजे पाण्याच्या संपर्कामुळे किंवा कंटॅमिनेटेड जे वॉटर असतं तर त्याच्यामुळे कुठले कुठले आपल्याला डिसीज होतात तर ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, वॉटरबर्नमध्ये कुठले डिसीज होतात तर टायफॉईड, कोलेरा, हेपॅटायटिस ए, त्याच्यानंतर ॲक्यूट डायरियल डिसीज आणि त्याच्यानंतर पॉलिमालायटिस, त्याच्यानंतर फूड पॉयझनिंग अशा जे डिसीज आहेत तर ते आपल्याला इन्फेक्टेड वॉटर किंवा त्याच्यामध्ये असेल त्याच्यापासून होतो. मित्रांनो, त्याच्यानंतरचं आहे इयरबर्नमधून कुठले कुठले होतात तर स्मॉल पॉक्स, मिझल्स, मम्स, त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा, त्याच्यानंतर डिप्टेरिया, त्याच्यानंतर येतं वुफिंग कफ, त्याच्यानंतर मेनिंजोकोकल मेनिंजायटिस, त्याच्यानंतर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन, सिव्हिअर रेस्पिरेटरी सिंड्रोम, त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस आणि स्वाईन फ्लू. आता याचे आपल्याला काय हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आलेले आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतरचं आहे व्हेक्टर बर्न. तर व्हेक्टर बर्न म्हणजे काय तर व्हेक्टर बर्न जे आहे तर ते डासामुळे किंवा जे आपलं बाहेरून असे प्रसार होतो तर त्याला व्हेक्टर बर्न असे म्हणतात. तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठले कुठले डिसीज येतात तर डेंग्यू, त्याच्यानंतर मलेरिया, लॅम्फॅटिक फिलारियासिस, त्याच्यानंतर चिकनगुनिया असे जे आजार आहेत तर ते आपल्याला व्हेक्टर बर्नपासून होतात. मित्रांनो, तर अशा पद्धतीचे जे आहेत तर ते बघून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ह्युमन इन्फेक्शन डिसीज अँड कॉजिटिव्ह एजंट्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे तर बॅक्टेरियल डिसीज. तर बॅक्टेरियल डिसीज कुठले कुठले आहेत तर बॅक्टेरियल डिसीज ट्युबरक्युलोसिस, निमोनिया, त्याच्यानंतर टेफोकोकल इन्फेक्शन, त्याच्यानंतर गोनोरिया, स्केटल फिवर. याच्यावर प्रिव्हियस इयरली क्वेश्चन विचारला गेलेला आहे. मित्रांनो, तर हा एक व्यवस्थित करून घ्यायचं. याच्यामध्ये आता डिसीज करताना आपल्याला काय करायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला डिसीज करताना तर त्याचं कॉजिटिव्ह एजंट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे सिम्पटम्स काय आहेत, सिम्पटम्सवरही बऱ्यापैकी क्वेश्चन पाठीमागच्या इयरमध्ये विचारलेले आहेत. मित्रांनो, तर सिम्पटम्स झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यानंतर करायचं आहे त्यांचा इन्क्युबेशन पिरियड. म्हणजे एखादं आपल्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यावेळेस इंटर होतो बॉडीमध्ये तर त्याच्यानंतर जिथून सिम्पटम्स चालू होतात तो जो पिरियड आहे तर त्याला इन्क्युबेशन पिरियड असे म्हणतात. तर ते इन्क्युबेशन पिरियड आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शनसाठी कुठले कुठले उपाययोजना करतो तर तेही आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर आहे टिटॅनस, त्याच्यानंतर डिप्टेरिया आणि पर्ट्युसिस असे जे आजार आहेत तर ते आपल्याला बॅक्टेरियापासून होतात. मित्रांनो, त्याच्यानंतरचं आहे व्हायरल डिसीज कुठले कुठले आहेत तर व्हायरल डिसीजमध्ये HIV एड्स, त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा, त्याच्यानंतर हेअर सिम्पल्स, त्याच्यानंतर आहे हेपॅटायटिस. जे सगळ्या प्रकारचे जे हेपॅटायटिस आहेत तर ते आपल्याला व्हायरलपासून होतात. त्याच्यानंतर कॉमन कोल्ड, पॉलिमालायटिस, त्याच्यानंतर मिझल्स, मम्स अँड रुबेला, त्याच्यानंतर इन्फेक्शन
न्यूक्लियोसिस. फंगलपासून कुठले कुठले आजार होतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲथलेट्स फूट, त्याच्यानंतर हिस्टोलोमायसिस, त्याच्यानंतर कॅन्डिडायटिस, अशा प्रकारचे जे आजार आहेत तर ते आपल्याला फंगलपासून होतात मित्रांनो. त्याच्यानंतर आहे तर प्रोटोझोआपासून कुठले कुठले इन्फेक्शन होतात, तर त्याच्यामध्ये अमोबियासिस, अमोबिक, मँगिओसेफॅलिटिस, त्याच्यानंतर मलेरिया, ट्रायकोमोनासिस, त्याच्यानंतर टॅक्झोप्लाझ्मोसिस, जिआर्डियासिस, बॅलॅन्टिडियासिस. त्याच्यानंतर हेल्मेन्सपासून कुठले कुठले आजार होतात, तर त्याच्यामध्ये ट्रायच्युरायसिस, त्याच्यानंतर हुकवर्म, त्याच्यानंतर लॅम्फॅटिक फिलारियासिस, शिस्टोसोमॅसिस, त्याच्यानंतर ॲस्केलेरियासिस, असे जे आजार आहेत तर ते आपल्याला हेल्मेंथेट्सपासून होतात मित्रांनो, किंवा पॅरासाईट्सपासून होतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत जे महत्त्वाचे जे डिसीज आहेत तर त्यांचे पॉझिटिव्ह एजंट काय आहेत, तर ते आपण याच्यामध्ये नंतर पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये टिटॅनसचं जर काय आहे, तर टिटॅनसचं आहे क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. त्याच्यानंतर आहे ट्रायचोमोनासिसचं काय, ट्रायचोमोना व्हॅजिनॅसिस. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, असे जे पॉझिटिव्ह एजंट आहेत तर याच्यावरही प्रिव्हियस इयर पेपरमध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर टायफॉईड फिवरचं सल्मोनेला टायफी. तर अजून अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतात की जो डिसीज आहे तर तो डिसीज कुठल्या ऑर्गनवर अफेक्ट करतो, तर ते आहे GI ट्रॅकवर. टायफॉईड जे आहे तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक जो आहे तर त्याच्यावर अफेक्ट करतो मित्रांनो. त्याच्यानंतर पोलिओ आहे, पोलिओ व्हायरस. हेपॅटायटिसचं वेगवेगळे व्हायरस आहेत मित्रांनो, तर हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B, C, D असे वेगवेगळ्या प्रकारचे हेपॅटायटिसचे इन्फेक्शन आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर तर प्लेगचा जे पॉझिटिव्ह एजंट आहे तर तो एरिसिना पेस्टिस. त्याच्यानंतर रेबीजचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे ते रेबीज व्हायरस किंवा लिसा व्हायरस, हा RNA प्रकारचा व्हायरस आहे मित्रांनो. याच्यावरही कधी क्वेश्चन विचारला जातो, RNA. आणि त्याच्यानंतर आहे ट्रॅकोमा. तर ट्रॅकोमाचं कुठलं आहे पॉझिटिव्ह एजंट, तर क्लॅमेड्रिया ट्रॅकोमॅटिस. तर तो कुठे अफेक्ट करतो, तर आय इन्फेक्शन आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर एड्स जो आहे तर त्याच्या पॉझिटिव्ह एजंट काय आहे, तर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, याच्यावेळी आपण ज्याला म्हणतो तर ते एड्सचा पॉझिटिव्ह एजंट आहे. त्याच्यानंतर अजून चिकनपॉक्सचा जे पॉझिटिव्ह एजंट आहे तर तो व्हेरिसिला जोस्टर व्हायरस. तर अफेक्टेड ऑर्गन जर कुठला आहे तर तो स्किनचा आहे. त्याच्यानंतर तर इन्सेफॅलायटिसचं पॉझिटिव्ह एजंट काय आहे, तर जापनीज इन्सेफॅलायटिस. तर तो कुठं अफेक्ट करतो, तर ब्रेनवर करतो मित्रांनो. याच्यामध्ये आपण कुठला ड्रग ऑफ चॉईस आहे तर तो कमेंटमध्ये टाकायचा आहे मित्रांनो, ड्रग ऑफ चॉईस सेफॅलायटिससाठी. त्याच्यानंतर आहे ॲक्यूट रिस्पॅरेटरी इन्फेक्शन. तर ॲक्यूट रिस्पॅरेटरी इन्फेक्शन म्हणजे इन्फ्लुएन्झा A आणि इन्फ्लुएन्झा B व्हायरस जे आहे तर ते ॲक्यूट रिस्पॅरेटरी इन्फेक्शन कॉज करतं. तर त्याच्यानंतर त्याचा अफेक्टेड ऑर्गन कुठला आहे, तर रेस्पॅरेटरी ट्रॅकवर ते अफेक्ट करतं मित्रांनो. त्याच्यानंतर अमोबियासिसचा पॉझिटिव्ह एजंट आहे अमोबिया हिस्टोलायटिका. त्याच्यात पॉझिटिव्ह एजंट आहे GI ट्रॅक. त्याच्यानंतर अँथ्रॅक्स. तर अँथ्रॅक्स जो डिसीज आहे ॲनिमल डिसीज, तर त्याचं पॉझिटिव्ह एजंट कुठं आहे, बॅसिलस अँथ्रॅसिओस. त्याच्यानंतर ब्युटॅलिझम, त्यालाच आपण फूड पॉयझनिंग म्हणतो, तर त्याचं पॉझिटिव्ह एजंट काय आहे, ब्युटॅलिनम टॉक्झिन्स. त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग होतं मित्रांनो, म्हणजे GI ट्रॅकवर अफेक्ट करतो. त्याच्यानंतर कोलेरा जो आहे तर त्या कोलेराचं पॉझिटिव्ह एजंट आहे विब्रो कोलेरी. तर तो कुठं अफेक्ट करतो, तर GI ट्रॅकवर. डिप्टेरियाचं पॉझिटिव्ह एजंट आहे डिप्टेरियाचं पॉझिटिव्ह एजंट आहे कॉर्निबॅक्टेरियम डिप्टेरिया. तर ते कुठं अफेक्ट करतं, रेस्पिरेटरी ट्रॅकवर. त्याच्यानंतर गोनोरिया जे आहे तर त्याचं पॉझिटिव्ह एजंट आहे नेझरिया गोनोरिया. ते कुठं अफेक्ट करतं, तर जेनायटल ऑर्गन जे आहेत आपले तर त्याच्यावर अफेक्ट करतो. हा सेक्स्युअल ट्रान्समिटेड डिसीज आहे मित्रांनो. डिसीजचं जे क्लासिफिकेशन आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे, त्याच्यावरही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यानंतर आहे लिस्मेरियासिस. तर त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे लिस्मेनिया
डॅनोरानी तर ते कुठं अफेक्ट करतं तर स्किनवर अफेक्ट करतं. त्याच्यानंतर फिलॅरिसिस म्हणजे त्यालाच आपण हाती रोग असं म्हणतो, तर त्याचं कॉजिटिव्ह एजंट काय तर उच्चरेचिया ब्रॉन्कॅप्टी हा त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे. लेप्रसीचा पॉझिटिव्ह एजंट आहे मायक्रोबॅक्टेरियम लेप्रसी. त्याच्या तर तो कुठं अफेक्ट करतो नील सुअर, स्किन सुअर असे जे अफेक्टेड ऑर्गन आहेत त्याच्यावरही कधी कधी क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर गॅस गँग्रेनचा जर पॉझिटिव्ह एजंट काय आहे तर क्लोस्ट्रिडियम इन्फ्रॅजन्स. त्याच्यानंतर मलेरियाचं पॉझिटिव्ह एजंट आहे, तर मलेरियाचे 4 पॉझिटिव्ह एजंट आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम फिलारियासिस, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओवेल, प्लाझ्मोडियम मलेरी. तर तो कुठं अफेक्ट करतो GI ट्रॅक आणि लिव्हरवर अफेक्ट करतो. आणि त्याच्यानंतर निमोनिया, तर निमोनियाचं पॉझिटिव्ह एजंट आहे मायकोप्लाझ्मा निमोनी. त्याच्यानंतर पर्ट्युसिस, वुफिंग कप्सचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे तर बर्डिट्युला पर्ट्युसिस. आणि सिफॅलिस हा पण सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे, तर त्याचं पॉझिटिव्ह एजंट काय आहे ट्रेपोनेमा पॅलिडोमा. त्याच्यानंतर अजून अशा पद्धतीचा एक क्वेश्चन विचारलं तर कुठल्या डिसीजचं डिटेक्शन करण्यासाठी आयडेंटिफाय करण्यासाठी कुठली टेस्ट डायग्नोस्टिक टेस्ट आपण करतो त्याच्यावरही कधी कधी क्वेश्चन विचारला जातो, तर ते आपण पाहूयात. टायफॉईड त्याच्यानंतर इंटेरिक फिवर त्याच्यासाठी आपण कुठली टेस्ट करतो तर विडाल टेस्ट करतो. त्याच्यानंतर लेप्रसीसाठी कुठली टेस्ट करतो आपण तर लेप्रोमेन्स टेस्ट किंवा हिस्टामाइन टेस्ट आपण करतो. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिससाठी आपण कुठली टेस्ट करतो तर ट्युबरक्युलिन टेस्ट, मॉन्टॅक टेस्ट, चेस्ट एक्सरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण टेस्ट करतो. त्याच्यानंतर डिप्टेरिया आहे, डिप्टेरियासाठी आपण सिक टेस्ट आणि इलेक्स टेस्ट करत असतो मित्रांनो. हा प्रिव्हियस इयरली क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो, हा महत्त्वाचा आहे, प्रिव्हियस इयरली क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर आहे ब्रुसेलोसिस. तर ब्रुसेलोसिससाठी आपण कुठली टेस्ट यूज करतो तर कोम टेस्ट, ओप्सोनायझेशन टेस्ट. त्याच्यानंतर आपण स्कॅर्लेट फिवर तर त्याच्यासाठी आपण डिक टेस्ट यूज करतो. त्याच्यानंतर आहे निमोनियामध्ये आपण कोणती टेस्ट करतो तर हिमोग्लुटिनेशन टेस्ट. त्याच्यानंतर स्टेप्टोकोकस हिमोग्लुटिनायझेशन टेस्ट. त्याच्यानंतर हिमोफिलिया जे आहे तर त्याच्यामध्ये आपण डुक्रे टेस्ट यूज करतो. त्याच्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी आपण रोज वॉटर टेस्ट यूज करतो. त्याच्यानंतर सिफायलिस जो आहे त्याच्यासाठी आपण VDRL टेस्ट. त्याच्यानंतर कान टेस्ट, वेस्टर्न टेस्ट वर्समन टेस्ट, फास्ट टेस्ट, ट्रॅपोनोमा इम्बोलायझेशन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आपण सिफॅलिस डिटेक्ट करण्यासाठी करतो मित्रांनो. त्याच्यानंतर टेस्ट ह्युमन क्रोनिक गोनॅडोट्रॉफिन हे वुमन सिरम जे आहे तर ते आपण प्रेग्नन्सी डिटेक्ट करण्यासाठी प्रेग्नन्सी ज्यावेळेस डिटेक्ट करायची असते तर ते आपण ह्युमन क्रोनिक गोनॅडोट्रॉफिन हार्मोन जे आहे तर त्याच्यासाठी आपण ती टेस्ट घेत असतो. तर रेडिओ इम्युन टेस्ट ही आपण त्याच्यासाठी यूज करतो. त्याच्यानंतर कोरोनामध्ये आपल्याला माहितीच आहे रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि RT-PCR टेस्ट या 2 टेस्ट आपण कोरोनामध्ये यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर कार्सिनोजेनिसिटी त्याच्यासाठी आपण आमेस टेस्ट हा पण प्रिव्हियस इयरली क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर प्लेगसाठी आपण वायसेन्स्टेन टेस्ट. त्याच्यानंतर डेंग्यू फिवरसाठी आपण टॉर्निक्यूट टेस्ट. एड्ससाठी इलिसा टेस्ट आपण यूज करतो मित्रांनो. इलिसा टेस्टचा फुल फॉर्म जो आहे तोही आपल्याला करून घ्यायचा आहे मित्रांनो, प्रिव्हियस इयरली क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर मलेरिया डिटेक्ट करण्यासाठी आपण रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट यूज करतो. त्याच्यानंतर ग्लुकोज टॉलरन्स जर असेल त्याच्यासाठी आपण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट जी आहे ती आपण डायबिटीज मलायटीसाठी यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरली अशा याच्यावर कसे क्वेश्चन विचारले गेले आहे डिसीज आणि त्याचे पॉझिटिव्ह एजंट किंवा त्याच्या सिम्पटम्स, तर ते आपण पाहूयात. हे पाठीमागचे DHSची जी एक्झाम झाली तर त्या DHSच्या एक्झाममध्ये हे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत मित्रांनो. DHS
तर पहिला क्वेश्चन काय आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग डिसीज अँड अँथ्रोपोड बोर्न डिसीज. आत्ताच आपण बघितलं त्या पद्धतीने अँथ्रोपोड बोर्न डिसीज जे आहेत तर तो कुठले आहेत असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये आहे मलेरिया. तर मलेरिया हा जो आजार आहे तर तो अँथ्रोपोड बोर्न डिसीज इन्फेक्शनपासून होतो मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे, खालीलपैकी कोणता आजार प्रामुख्याने संक्रमित गोचिडांच्या दंशामुळे पसरतो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो लाईम रोग. अशा प्रकारचे क्वेश्चनही एक्झाममध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर सिम्पटम्सवर काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आता हा बघा क्वेश्चन, याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज कॅरेक्टराइज्ड बाय अ सिव्हिअर कफ, फिवर अँड डिफिकल्ट ब्रिदिंग. तर हा कशामध्ये होतं, तर हे आपलं ट्युबरक्युलोसिसमध्ये. तर त्याचे सिम्पटम्सही एक्झाममध्ये सिम्पटम्सवरही क्वेश्चन विचारला जातो, तर तेही आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज नाऊ फॉर कॉझिंग अ रेड रॅश, हाय फिवर. हा पण सिम्पटम्सवरच क्वेश्चन विचारला गेलेला आहे. रेड रॅश, हाय फिवर अँड सुअर थ्रोट हे क्वेश्चन कोणत्या डिसीजमध्ये होतात, तर तुम्हाला आता सांगितलं होतं मी स्कॅरलेट फिवर. तर हा स्कॅरलेट फिवर प्रिव्हियस इयरमध्ये विचारला गेलेला आहे, याच्या अगोदरही विचारला गेलेला आहे. तर हा खूप महत्त्वाचा आहे, तो व्यवस्थित करून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, या अशा पद्धतीचे क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत, तर व्यवस्थित करून घ्या मित्रांनो. पॉझिटिव्ह एजंट आणि त्याचे क्लासिफिकेशन. धन्यवाद.